रोहित पवारांच्या भूमिकेत चौकशी यंत्रणा जे काम करते, मग त्यात फक्त DGCI नव्हे तर CID, AIB किंवा मग तपास करा म्हणून ज्यांना पत्र पाठवले ते CBI, या कोणावरच रोहित पवारांचा विश्वास नाही असं ध्वनित तरी होतंय. अनफॉर्च्युनेटली ज्यांच्या बरोबर अजित पवार सत्तेत होते ते किंवा जिथं त्यांचा पक्ष सुद्धा बसला आहे तिथून रोहित पवारांना कुठलंही उत्तर मिळत नाहीये हे आपण बघतोय. रोहित पवार आणि इतर आमदारांना अजित पवारांच्या जाण्यानं झालेला शोक हा त्यांच्या क्लेशाचा महत्त्वाचा भाग आहे. तसंच राजकीय आणि सामाजिक जीवनात तक्रार वजा आंदोलन हे महत्त्वाचं असतंच. मात्र त्या निमित्तानं एकंदरीत त्रुटी, प्रश्न, निष्काळजीपणा हा प्रखर होतोय हे सुद्धा मानायला हवं. रोहित पवार FIR मागतायत. एखाद्या प्रकरणात FIR दाखल होणार की नाही हे आजच्या राजकारणात दुर्दैवानं काही प्रमाणात कुठल्या राज्यात कोणाची सरकार आहे यावर जरी अवलंबून असलं तरी या प्रकरणात मूळ प्रश्न हा आहे की पोलीस यात FIR दाखल करू शकतात का? ते कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत का? कारण काल रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले आणि आज ते बारामती पोलीस ठाण्यात गेले. पण एक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी तपास करते म्हणजे DGCI, तिच्यावर दुसरी एजन्सी म्हणजे महाराष्ट्र पोलीस जे तपास करतच नाहीयेत ते गुन्हा दाखल करू शकतात का? हा मूळ प्रश्न आहे. पूर्वी